शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अजय चौधरी आपल्या बरोबर आहेत। अजय चौधरीजी, खरं तर नीटचा पेपर फुटला गेला, त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात पडलं, अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केला। परंतु आता ज्या विद्यार्थ्यांना शिकवले जाणारे शिक्षक आहेत त्यांची शिक्षकांची राज्यस्तरीय परीक्षा असते टीईटी, त्या टीईटीचा पेपर देखील फुटला गेलेला आहे। कशा पद्धतीने हे सगळ्या पेपर फोडीबद्दल बघता? आज देशामध्ये महाराष्ट्र हे फोडाफोडीचं प्रमुख केंद्र बनलेलं आहे। नगरसेवक फोडतायत, आमदार फोडतायत, खासदार फोडतायत। या फोडाफोडीवरती सरकार टिकलेलं आहे, अवलंबून आहे आणि त्याच पद्धतीचे पेपर देखील फोडतात। आपल्याला माहीत आहे नीटचा पेपर फुटला, देशभरामधले लाखो विद्यार्थ्यांची मेहनत फुकट गेली, पण सरकारला काय लाजलज्जा राहिलेली नाही, कारण त्याचं केंद्र देखील महाराष्ट्रात राहिलं। आज टीईटीचा पेपर फुटलेला आहे। ज्या शिक्षकांनी मुलांचं भवितव्य घडवायचं त्या शिक्षकांना सुरुवातीपासूनच या फोडाफोडीमध्ये आणून त्यांना एका भ्रष्टाचारामध्ये गुंतवून टाकायचं, असं या महाराष्ट्र सरकारचं नीतिमत्ता राहिलेली आहे। म्हणून हे सरकारच फोडाफोडीवरती टिकलेलं आहे। म्हणून या सरकारकडनं फार अपेक्षा धरणं चुकीचं आहे, कारण आपल्याला माहीत आहे महाराष्ट्रामध्ये पाण्याचं एवढे परिस्थिती गंभीर आहे, गावोगाव पाणी उपलब्ध नाही। व सरकारचे मंत्री काय करत आहेत, मुख्यमंत्र्यांपासून सगळेच मंत्री हे इव्हेंटमध्ये गुंतलेले आहे। इथला कार्यक्रम तिथला कार्यक्रम। खरं म्हणजे युद्ध पातळीवरती महाराष्ट्रातला पुढे जो काय भीषण दुष्काळाचं संकट आहे त्याच्यावर कशा प्रकारे मात करायची याकरता सर्व पक्षांच्या सोबत एक बैठक आयोजित करून त्याप्रमाणे एक यंत्रणा तयार करायला पाहिजे होती, पण सरकार गांभीर्याने नाही। मग ते विद्यार्थ्यांच्या असतील, विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांचं हिताचं असेल, महाराष्ट्र सरकार फोडाफोडीमध्ये आहे। त्याच्यामध्ये असणारे मंत्री भ्रष्टाचारी आहेत। मंत्र्यांच्या आशीर्वादाशिवाय ह्या सगळ्या खात्यांमधले हे पेपर फुटणं होते जे काय चालू आहे हे अतिशय अयोग्य आहे। महाराष्ट्र अधोगतीला चाललेला आहे आणि दुर्दैवाने बोलावं लागतं, जो साधू संतांचा महाराष्ट्र, विचारवंतांचा महाराष्ट्र, थोर व्यक्तिमत्वांचा महाराष्ट्र, हा महाराष्ट्र आज भ्रष्टाचाराचा अड्डा बनलेला आहे। पेपर फुटीचा जे काय षडयंत्र घडते ते सगळं या देशामध्ये महाराष्ट्र केंद्रस्थानी आहे। हे खरं म्हणजे अतिशय विषण्ण परिस्थिती आहे। तर एकीकडे या सगळ्या पेपर फुटीचं प्रकरण तर सध्या सुरू आहे, परंतु राज्यभरामध्ये उद्धव ठाकरे मात्र दौरा काढताना पाहायला मिळत आहे। आज त्यांचा दौऱ्याचा शेवटचा दिवस आहे, शिर्डीमध्ये जाणार आहेत। शिर्डीचे तुमचे खासदार भाऊसाहेब वागचौरे यांनी तुमची साथ सोडून खरं तर शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा दिला। या साई खासदारांच्या भूमिकेबद्दल प्रचंड रोष जो आहे तो उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्यादरम्यान सातत्याने सामान्य नागरिकांचा दिसून येतो। बघा, शेवटी शिवसेनेमध्ये शिवसैनिक महत्त्वाचा आहे। आम्ही जे काय आमदार, खासदार, नगरसेवक जे काय बनतात ते शिवसैनिकांच्या मेहनतीवरती उद्धवसाहेब बाळासाहेबांच्या असणाऱ्या आशीर्वादांमुळे आमचं भवितव्य घडत असते। जर कोणाला वाटत असेल की मी आहे म्हणून शिवसेना आहे, तो त्याचा गैरसमज आहे। शिवसैनिक काय करू शकतो, महाराष्ट्रातल्या जनतेची मानसिकता काय ही या सगळ्या दौऱ्यांमध्ये दिसते आहे आणि उद्धव साहेबांना प्रचंड प्रतिसाद या दौऱ्यांमध्ये मिळतोय। माझी तर आव्हान आहे या खासदारांना, जर हिंमत असेल तर राजीनामे द्या आणि पुन्हा स्वतःच्या स्वबळावरती किंवा दुसऱ्याच्या उंदरींनी पाणी पिऊन निवडून येऊन दाखवा। दूध का दूध, पाणी का पाणी दिसू। श्रीकांत शिंदे म्हणतात तोंडाने तर सगळेजण बोलतात, मैदानात समोर या, अशा पद्धतीचं आव्हान तुम्हाला देताना पाहायला मिळतात। एकीकडे उद्धव ठाकरेंचा दौरा आहे आणि त्याबद्दल हे वक्तव्य। बघा, बोलणं आणि करणं याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक। मुळामध्ये श्रीकांत शिंदेंनी ॲग्रेसिव्हली पार्ट शिवसेनेमध्ये केव्हापासून घ्यायला सुरुवात केली, खासदार झाल्यानंतर। त्यांना खासदार कोणी बनवलं, त्यांना खासदार ते उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या मेहरबानीने ते झालेले आहेत। त्यांनी शिवसेनेला अक्कल शिकवण्याची गरज नाही। खरं तर पण आज सरसकट कर्जमाफी व्हावी याकरता रोहित पवारांचं आंदोलन होतं आहे। या आंदोलनाकडे कसं पाहता? कारण की 2 लाखांची कर्जमाफी राज्य सरकारने दिलेली आहे, परंतु त्याच्यामध्ये अनेक जाचक अटी आणि शर्ती दिलेल्या आहेत। त्यामुळे सातत्यानं शेतकऱ्यांकडनं मागणी होते की 2 लाखांची सरसकट कर्जमाफी व्हावी। उद्धव साहेबांनी याबाबत अतिशय स्पष्ट निवेदन केलेलं आहे। कर्जमाफी नको तर कर्जमुक्ती पाहिजे आणि कुठल्याही अटी शर्तीविना कर्जमुक्ती पाहिजे, कारण शेतकऱ्याचा तो अधिकार आहे। शेतकऱ्याला दिलासा द्यायचा असेल, त्या शेतकऱ्याला बळीराजाला जगवायचं असेल तर कर्जमुक्ती गरजेची आहे।
कर्जमाफी म्हणून मेहरबानी नको, शेतकऱ्याची कर्जमुक्ती करा. खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. अजय चौधरी होते. अजय चौधरी म्हणतात आहेत की हे सरकार जे आहे ते आमदार आणि खासदार नगरसेवक फोडाफोडीला लागलेलं आहे, त्यामुळे राज्यभरामध्ये जी पेपर फुटी प्रकरण होतं आहे त्या सगळ्या संदर्भात कोणाला काहीच वाटत नाही, अशा पद्धतीचं थेट मत जे आहे ते आमदार अजय चौधरी यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलं. व्हिडिओ अक्षय मंगणे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.